हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आजची आपली गोष्ट म्हणजे काही नवीन ग्रहयोग ह्या गोष्टीचा पुढचा भाग. मागील भागामध्ये मी तुम्हाला 5 ग्रहयोग सांगितले आणि ह्या भागामध्ये मी तुम्हाला पुढचे 3 ग्रहयोग सांगणार आहे. तर गोष्ट कंटिन्यू करण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग पुढचा ग्रहयोग आहे समस्त स्त्रीवृंद परपुरुष विवाहित वैषम्य योग. या योगाचे नाव थोडेसे मोठे आहे, परंतु नावाइतकाच हा बलाढ्य योग आहे. सोयीसाठी याला तूर्त वैषम्य योग म्हणतो. या कुंडलीतले सगळेच ग्रह नीचस्थानी असतात. जगातील प्रत्येक सुंदर स्त्री ही परपुरुषाशी विवाह करून गेली असे या योगावर जन्मलेल्या माणसांना वाटत असते. स्वतःविषयी अफाट गैरसमज हा या जीवनाचा पाया आहे. ह्यांच्या बोलण्यातले कुठलेही वाक्य मी असतो तर पासून सुरू होते. किंबहुना मी असतो तर हे मुळी ह्यांच्या जीवनसंगतीचे ध्रुवपदच आहे. किंबहुना मी असतो तर हे मुळी ह्यांच्या जीवनसंगीताचे ध्रुवपदच आहे. असल्या माणसांना चांदणे टिपूर पडले आहे असे जरी कोणी म्हटले तर चंद्राचे सुद्धा वैषम्य वाटेल. या योगावर जन्मलेल्या एका इसमाच्या कुंडलीचा आम्ही कसून अभ्यास केला. त्याच्या पराक्रमस्थानी कुठलाच ग्रह नव्हता. सदैव कुचमत राहणे हा याचा स्थायी भाव. त्याच्याच कचेरीतल्या एका टायपिस्ट पोरीने ह्याच्याबरोबरच्या कारकुनाशी लग्न केल्यावर त्या मांडवात देखील ह्याच्यात हिने एवढं काय पाहिलं गॉड नोज म्हणून आल्याखेरीज त्याला राहवले नाही. वैषम्य योगावरची माणसे नाटकात नट म्हणून हापटी खाल्ली की अभिनयाच्या शिक्षणाचे वर्ग चालवतात. वैषम्य योगावरची माणसे नाटकात नट म्हणून हापटी खाल्ली की अभिनयाच्या शिक्षणाचे वर्ग चालवतात आणि जगात अभिनय नावाची गोष्ट कोणालाच कशी कळली नाही हे शिकवतात. कादंबरीकार म्हणून पडले की टीकाकार होतात आणि तिथेही पडतात. प्रेमात पडले की स्त्री जातीला निमकहाराम म्हणतात. कारकुनीत रखडले की साली वशिलेबाजी म्हणत हिंडतात. यांच्या चेहऱ्यावर डुकराची स्वप्रसन्नता आणि चिलटाची चरफड यांचा मनोहर संगम असतो. सगळ्या शेजाऱ्यांना चांगल्या बायका का मिळतात हे यांना कोडे असते. इतरांचे सूट आपल्यापेक्षा चांगले शिवलेले आहेत असे वाटत असते. आपण आयुष्यात सदैव थर्ड क्लास होतो हे मनात उमगलेले असते आणि स्वतःला अकाली टक्कल पडल्याची खंत असते. या साऱ्या उणिवांचा ते इतरांच्यावर सूड काढतात. स्वतःला सर्दी झाली तर डॉक्टरवर उखडतात. त्यांचा ह्याला नाईलाज आहे, कारण हा योगच असा आहे. लोकप्रिय गोष्टी यांना रुचत नाहीत. आंबा न आवडणारे हे लोक आहेत. असल्या लोकांना कधी विनोद केला तर कोटाच्या बाहीतून झुरळ गेल्यासारखे वाटते, कारण कचेरीतल्या एखाद्या लोकप्रिय विनोदी कारकुनाहून आपण अधिक विनोदी आहोत हे दाखवण्यासाठी तो केलेला असतो. आणि मनात आणले तर मी सुद्धा 50 जोक्स मारून दाखवीन असले काहीतरी बोलून. रमित यांना लक नसते, त्यामुळे ते उखडून खेळतात आणि हरतात. वैषम्य योग असलेली कुंडली त्या माणसाला स्वस्थ बसू देत नाही. सगळीकडे लुडबुडायची यांची धडपड चालू असते, पण तिथे सदैव ह्यांच्याहून अधिक चांगला उमेदवार असतो. सारे जग आपल्या विरुद्ध कट करीत आहे असा यांचा भ्रम असतो. यांचा प्रत्येक धंदा अंगाशी येतो. अप्रिय होण्याची यांची करामत अलौकिक असते. बसमध्ये प्रथम हे कंडक्टरशी भांडतात, नंतर शेजारच्या उतारूंशी आणि मग बस कंपनीला शिव्या सुरू करतात. गाण्याच्या बैठकीत त्यांना गाणे न कळूनही सगळ्यात पुढे बसायला हवे असते, पण तिथे आधीच इतर लोक बसलेले असतात. त्यामुळे यांचे व्यवस्थापकाशी भांडण होते. क्वचित प्रसंगी पुढे बसलेच तर बुवांनी आपल्याला ओळख दाखवली नाही म्हणून चिडतात आणि बाई असली तर रात्रभर आपल्या चेहऱ्याकडे पाहून गावे अशी ह्यांची अपेक्षा असते. थोडक्यात समस्त स्त्रीवृंद परपुरुष विवाहित वैषम्य योगावर जन्मलेल्या माणसाची अवस्था कोकणात केंब्रे नावाच्या चिलटासारखा प्रकार असतो तशी असते. चिमटीत चिरडायला मिळत नाही आणि सुखाने ते बसूही देत नाही. असला योगाचा माणूस आपल्या शेजारी आला तर शहाण्याने जागा सोडावी. ऑपेरा हाऊसला जायचे असेल तर हजी अलीला बस बदलावी. लग्नाच्या मांडवात आढळला तर अत्तर गुलाब वगैरे घेऊन आईस्क्रीमवर पाणी सोडून निघून जावे. ह्या कुंडलीचे कुठेच जमणार नाही, कारण एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याच्या वाटेत जरी कोणी 5 पैसे टाकले तर हा त्या भिकाऱ्याचा दुस्वास करणार. तिथे हातीपायी धड एवढे किमान सुख असलेल्यांची काय कथा. पुढचा योग आहे पादत्राणा गुष्ट योग. वैषम्य योगावरच्या कुंडलीच्या अगदी उलट या कुंडल्या असतात. वैषम्य योगातल्या कुंडलीतले ग्रह एकमेकांविरुद्ध चरफडत असतात, तर इथे ते एकमेकांना अकारण टांग मारून गंमत बघतात. या योगाला पादत्राणांगुष्ट योग म्हणण्याचे कारण या योगावर जन्मलेल्या मंडळींच्या चपलेचा अंगठा भलत्या वेळी तुटतो. विशेषतः कुठे जायची घाई असली की चप्पल जरी नवी असली तरी अंगठा तुटतो.
सिल्कच्या नव्या कोऱ्या नेहरू शर्टावर चहा सांडतो आणि स्वतःला सुपारीचे व्यसन नसले तरी अंगावर पानाचे शिंतोडे उडतात. आयत्यावेळी पेनमधली शाई संपणे हे पादत्राणा गोष्ट योगाचेच फलित आहे. दादरहून कोटात जाताना पीक आवरला नेमकी यांची बस पंक्चर होते. ती कटकट नको म्हणून पास काढला की तो धोब्याच्या कपड्यात जातो. ह्याने पैसे मोजून विकत घेतलेल्या पुस्तकातली पानेच गायब असतात. बैठकीला गेले की गवयाचा आवाज चीप बसलेला असतो. आपण सिनेमाला गेल्यावेळी मोक्याच्या जागी फिल्म तुटली की ओळखावे, प्रेक्षकात पादत्राणा गोष्ट योगाची मंडळी आहेत. त्यांना या ओघापासून सुटका नाही. हे बिर्याणी आणि कोरम्याच्या मोहाने मुसलमान झाले तरी दुसऱ्या दिवशी रोजे सुरू होतील. असल्या मंडळींनी बाजारहाट टाळावी, कारण ह्यांनी आणलेल्या वांग्यांची गोष्ट सोडाच, पण भोपळ्यात सुद्धा कीड निघेल. ह्यांच्या खिशातली माचीस पेटत नाही आणि विडीचा धागा सुटतो. देवळात अनेक छत्रातून नेमकी ह्यांची छत्री आणि एक वाहन चोरीला जाते आणि तुटक्या अंगठ्याची वाहन आ वासून पडलेली असते. वाहण्याऐवजी सँडल घातले तर बक्कल तुटते. ह्या योगावर जन्मलेल्या लोकांचे कपडे धोबी धुवून न आणता डाग पाडून किंवा जाळून आणतात. धोबी बदलले तरी ती परंपरा सुटत नाही. असल्या लोकांनी प्रवास टाळावा. बेडिंग हटकून हरवते. असल्या योगांच्या माणसांना हटकून चुकीच्या ठिकाणी आपले बरोबर मत व्यक्त करायची हुक्की येते. ती काळीडूस भाई पाहिलीस का, हे ते नेमके तिच्या नवऱ्याला विचारतात. कुठल्याही पार्टीत कुणाचा तरी गाढवपणा सांगत असताना त्या गृहस्थाचा किंवा बाईचा अप्त समोर बसला आहे एवढेच विसरतात आणि अनवस्थ प्रसंग ओढवून घेतात. असल्या माणसाला लग्नात मध्यस्थ म्हणून अजिबात वापरू नये. हे मुलाच्या बापालाच भटजी समजतील आणि आईला किती वेळा आईस्क्रीम खाल असे विचारून जातील. या लोकांचा हेतू वाईट नसतो, पण ते नेमकी जागा चुकतात. मालकाला भाडेवसरीचा म्हणून समजून त्यालाच मालक कसा लुच्चा आहे हे ते ऐकवणार. ह्यांच्या इतका जीभ चावण्याचा प्रसंग इतरांना क्वचितच येत असेल. आयत्यावेळी घोटाळा हे या योगाचे मुख्य फलित. मात्र पादत्राणांगोष्ठ योगाचा लोकांचा पायगुण त्यांना स्वतःलाच बांधतो. त्यांना इतरांचा उपद्रव नाही. 4 लोकांच्या सभेत जोरदार शिंक येऊन पोटावर तुटलेली पायजाम्याची नाडी तुटली की जे होते ते ह्यांच्या बाबतीत आयुष्यभर चाललेले असते. योगच तसा, त्यातून सुटका नाही. तर शेवटचा योग आहे द्वारघंटिका योग. वास्तविक पादत्राणा गोष्ट योग आणि द्वारघंटिका योग यात वरवर फरक नाही. आहे तो सूक्ष्म आहे. दारावरची आगमनसूचक घंटा वाजावी आणि पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन आलेला असावा या समजुतीने लगबगीने दार उघडावे. पोस्टमनच असतो, परंतु फिपी घेऊन येतो. ओठाशी आलेले पोटी लपटायला मिळू नये असा हा एक विचित्र योग आहे. चर्चगेटवरून शिवाजी पार्कला जायला ओरूटचीच बस मिळते, पण आत पाय ठेवता ठेवता कंडक्टर सांगतो ऑपेरा हाऊस तक जाएगा. ह्या योगावरची माणसे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतात, पण मेडिकलला अटकतात. द्वारघंटिका योग असला आमचा एक मित्र जगू कुरवणकर सरोज कोणकरांच्या प्रेमात पडला. जगू जनरल पोस्टात आणि ती सेंट्रल टेलिग्राफमध्ये होती. गोरेगाव ते चर्चगेट या रोजच्या प्रवासात ओळख झाली. पूर्वी जगू बांद्राला गाडी बदलून हार्बरने बोरीबंदरला उतरायचा. पुढे मैत्री वाढली आणि याने पास बदलून घेतला. फ्लोरा फाउंटनपर्यंत जोडीने चालून पुढे बोरीबंदरपर्यंत 1-2 करीत जायचा. प्रेमात कष्ट सोसावे लागतात असे वाचले होते बिचाराने. ह्याची ओळख झाल्यापासून तिने वाचनालयाची मेंबरशिप सोडली आणि ह्याच्या लायब्ररीतले पुस्तक तिच्या हाती दिसू लागले. क्वचित 2-5 वेळा संध्याकाळच्या 1-2 बोरली लोकल सोडून ह्याने तिला हॉटेलातही नेले. द्वारघंटिका योगाचा माणूस हा. फॅमिली रूम्स नेहमी भरलेल्या असायच्या, त्यामुळे जनरल वॉर्डात बसून चहापाणी होई. तिला मावानी केक आवडते हेही त्याला कळले, पण ती केक, चहा आणि पुस्तके यावर काही अधिक देवघेव होऊ शकली नाही. दोघांनाही साहित्याची आवड असल्यामुळे बोलण्यात स्वतःच्या भविष्याऐवजी नवकथेचे भविष्य, आधुनिक काव्याचे स्वरूप असलेला निष्पाप विषय असत. पुढे पुढे ह्याला तिच्या डोळ्यातल्या गीत भावनांचे वाचता येऊ लागले आणि एके दिवशी तो दिवस उजाडला. तिने जोगेश्वरी स्टेशनावर गर्दी ओसरल्यानंतर त्याला हळूच तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी रविवार होता, तरी आणीबाणीच्या परिस्थितीमुळे हापिसात काम आहे असे दोघांनाही आपापल्या आईबापांना सांगितले. गोरेगाव ते चर्चगेट दोघेही चूप होती. चर्चगेटसमोरच्या इराण्याच्या दुकानापर्यंत ती एकदा त्याच्याकडे पाहून हसली आणि पुन्हा हातात ते मासिक वाचायला लागली. यावेळी सगळ्या मासिक काढणाऱ्यांना वांद्र्याच्या खाडीत बुडवावे असा एक दुष्ट विचार त्याला खाण्यावरून येणाऱ्या घाणीसारखा चाटून गेला. इराण्याच्या दुकानात कधी नाही ती फॅमिली रूम मिळाली. रविवार, त्यातून सकाळची 10-10:30ची वेळ, त्यामुळे इराणी बरण्या पुशीत होता.
काय घेणार? तिने त्याला विचारले. जे मला हवे आहे ते देणार आहेस का? अशी कसलीशी ओळ त्याला आठवली. पण त्याने स्वतःला आवरून म्हटले, वा वा, मीच विचारायचा हा प्रश्न. अलीकडे तिला तू म्हणावे की तुम्ही हे त्याला कळत नसे. मराठीत तू आणि तुम्ही ह्यांच्यामधला एखादा शब्द हवा असे त्याला वाटे. नाही नाही, आज मी मुद्दाम तसदी घेऊन बोलावले तुम्हाला. त्याला तसदी हा शब्द जरासा अशुभसूचक वाटला. पण चुकून ती तशी बोलली असेल असं समजून तो पुन्हा म्हणाला, वा, तसदी कसली? तेवढ्यात तो येऊ नये त्यावेळी येण्याचा गुणधर्म असलेला वेटर आला. क्या लावू साप? मावाने केक लाव और कोल्ड कॉफी घेणार का? जगूने पॅन्टच्या खिशातली 5ची नोट तिच्या नकळत चाचपून विचारले. चालेल. अच्छा, एक कोल्ड कॉफी और एक आपण चहा घेणार बुवा. वास्तविक त्याला कोल्ड कॉफी आवडते, पण इथून कदाचित सिनेमाला जाण्याचा योग आला तर. ही भेट महिन्याच्या शेवटच्या रविवारी नसती झाली तर बरे झाले असते. असो, पण शुभस्य शीघ्रम. ही सगळी वाक्ये बुडबुड्यांसारखी उमटून फुटली. तुम्हाला मला एक विचारायचं आहे. बाबांनी माझं लग्न ठरवले. त्याला दिल फटा तो क्या फटा मधल्या एका प्रसंगाची आठवण झाली. असाच फॅमिली रूममधला सीन होता आणि इलागुहा उज्ज्वल कुमारला असेच म्हणाली होती. त्यावेळी उज्ज्वल कुमार इलागुहाला शादी मुबारक म्हणाला होता. पण त्यानंतर इलागुहा त्याच्या कुशीत शिरून रडली होती. जगूला तो डायलॉग म्हणायचे धैर्य झाले नाही. एकतर वेटर अजून यायचा होता. इथे आयुष्यात पहिल्यांदा फॅमिली रूम आतून पाहिलेली. त्याला काय म्हणावे ते सुचेना. त्यामुळे त्याने पुढल्या ग्लासातले तुकडा पाणी रिचवले आणि काहीतरी बोलायला हवे म्हणून तो म्हणाला, हो का? हो. तुकडा पाण्याने की कशाने कोण जाणे, पण जगूला जरा हुशारी आली होती. कोण आहे हा भाग्यवान? आपण बऱ्यापैकी डायलॉग टाकला असे त्याला वाटले. हे हो काय, अशी चेष्टा करता? मला तुम्हाला एक विचारायचे आहे. जरूर. जगूला उगीच आपण देवाण्यांसारखे दिसतो असे वाटायला लागले. रागावू नका हं. आजपर्यंत मला तुमच्याविषयी खूप आदर वाटत आला आहे. आदर? जगू या मोठ्याने नाही म्हणाला, पण शब्द तसदीसारखा खटकला. तेवढ्यात मावाने केक आणि कोल्ड कॉफी घेऊन वेटर आला. चाय लाता है साहब. सावकाश, घाई ऐकू. जगू बोलून गेला. घ्या, तुम्ही सुरुवात करा. कोल्ड कॉफी थंड होऊन जाईल, आपलं गरम होऊन जाईल. काल मला हे पाहायला आले होते. सरोज कोंडकर, बोरिवली लोकल वाटतं. हे वाक्य म्हणावे तशी बोलली. जगूने उरलेले तुकडा पाणी संपवले. हो का? हो. बर्माशेलमध्ये इंजिनियर आहेत. बापरे, म्हणजे 350 स्टार्ट, हाऊस अलाउन्स आणि फॉरेनचा चान्स. जगूला जनरल पोस्टात लागून 6 वर्ष झाली, तरी टाइम्समधल्या जाहिराती वाचायची त्याची सवय कायम होती. इंजिनियर? अरे वा. इतका दुबळा? अरे वा. हा फक्त अशाच वेळी निघतो. काय अरे वा? मला हे लग्न मान्य नाही. सरोज मावाने केक कापीत म्हणाली. भिजलेले कुत्रे अंग झटकून जिथल्या तिथे उठते. जगू खुर्चीतल्या खुर्चीत तसा उठला. का मान्य नाही? त्यांचं म्हणणं मी CTOमधली नोकरी सोडावी. 2 वर्षांनी मला सिनियर असिस्टंट टेलिग्राफिस्टचा चान्स आहे. अशावेळी मला तुमचा सल्ला हवा आहे. मी तुम्हाला नेहमी वडील भावासारखं. जगूला पुढले काही ऐकू आले नाही. सरोज बोलतच होती. माझ्यापेक्षा माझा दादा 4 वर्षांनी मोठा होता, तुमच्यात आणि त्याच्यात. मग जगूने सरोजला चर्चगेटवर सोडले. मग पुन्हा एकदा नोकरी सोडणेच कसे योग्य आहे ते सांगितले. सरोजच्या लग्नात जगू लोकांच्या मनगटावर अत्तर लावित होता. आता हे सगळे होण्यापूर्वी जगू मला भेटला असता तर त्याच्या कुंडलीतला द्वारघंटिका योग पाहून मी तेव्हाच त्याला सावध केला असता. काही नाहीतरी निदान एक कोल्ड कॉफी, 2 मावाने केक आणि स्पेशल चहा एवढा खर्च आणि चर्चगेट ते बोरीबंदरचे घनचक्कर हेलपाटे तरी वाचले असते. पण माणसे भविष्याचे भूत झाल्यावर ज्योतिषांकडे येतात. ह्या योगांखेरीज एकासन योग, विरुद्ध वतायन योग, थप्पभंगिका योग असेही लहानसहान योग आहेच. एकासन योगात आघाडीमधली किंवा बसमधली आपल्या शेजारची जागा रिकामी असताना देखण्या पॅसेंजर आपल्या शेजारी न बसता दुसऱ्या पॅसेंजरच्या शेजारी बसतात आणि आपल्या शेजारी 1.5 सीट रुंदीचा शेटिया येतो. विरुद्ध वातायन योगात ऊन किंवा पाऊस येणार नाही म्हणून ज्या खिडकीजवळ आपण दुसरी खिडकी सोडून बसतो तिथेच ऊन येते. थप्पभंगिका योगात आपल्या थापा सांगून संपेपर्यंत उघड होतात. विशेषतः हा भेद घरातली लहान मुळे अधिक करतात. आपण चहा घ्यायला सुरुवात करणार इतक्यात पाहुणे येतात आणि साहेब बाथरूममध्ये गेले आहेत असे सांगायला सांगून आपण आतल्या आत चहा पिऊन येणार असतो. अशावेळी चिरंजीवानी आमचे बाबा बाल्लूमध्ये नाही काय गेले, आत बसून चहा पितात हे सांगायची हुक्की येते. नेहमी पोरांना बाथरूममध्ये कोंडून मग थापा मारावी. हा एक आपला या योगावर तोडगा आहे.
पण शेवटी नशिबात असेल तेच होणार. शहाणी माणसे नेहमी ज्योतिषांच्या सल्ल्याने वागतात. कुंडलीत चांगला ज्योतिषी मिळण्याचा योग मात्र हवा. चला तर मग मी इथेच थांबवते आजचा हा भाग. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.